नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपल्या या कार्यक्रमात. काही दिवसापूर्वीच बुलढाण्यात कार्यशाळा झाली, प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, काय सांगाल? हो, 2 दिवसापूर्वी बुलढाण्याला आम्ही गेलो होतो, सिंदखेड राजाला. तिथे देऊळगाव पंचायत समितीच्या त्या पटांगणात भव्य कार्यशाळा होती. या कार्यशाळेचं वैशिष्ट्य असं होतं ना ऋषी, की संपूर्ण विदर्भातून लोक तिकडे आले होते आणि 4 वाजले तरी कोणी साधं हल्लं नव्हतं, जेवणाला देखील किंवा कशाला पाणी प्यायला देखील. अतिशय सुंदर संवाद चालला होता आणि सगळ्यात कुतूहलाचा विषय हा होता की तिकडचे जे स्थानिक आमदार होते, डॉक्टर शशिकांत खेडेकर, ज्यांनी कार्यशाळा आयोजित केली होती, आणि खासदार होते प्रतापराव जाधव साहेब, हे सगळे कार्यशाळा संपेपर्यंत प्रशिक्षणार्थ म्हणून शेवटपर्यंत होते. आणि त्यांच्यातला शेतकरी ज्या पद्धतीत व्यवहार करत होते किंवा लोकांशी संवाद साधणं, ते खरोखरच बघण्यासारखं होतं. म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा ते जाणून होते की काय यांना द्यायचं आहे, काय यांना कसली गरज आहे, की अशा कोणत्या गोष्टी आपण त्यांच्यावर पोहोचवल्या तर त्यांच्या आयुष्यात आपण चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीत ते उलगडून सांगत होते आणि खूप छान कार्यशाळा होती. आणि या कार्यशाळेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कार्यशाळेमध्ये एक महिला होत्या, दुर्दैवाने त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती आणि त्यांना चेक तिथे त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. परंतु संपूर्ण कार्यशाळा ती भगिनी ऐकत होती आणि ऐकल्यानंतर जाताना तिने सांगितलं की ह्यापुढे मी शेळीपालन करून माझा उदरनिर्वाह करेन. आणि शेळीपालनातली जी श्रीमंती माझ्या नवऱ्याला जर समजली असती तर कदाचित ही दुर्दैवी वेळ आमच्यावर आली नसती. परंतु आता मी लाचारणी नाही तर सन्मानाने मला जगायचं आणि म्हणून मी शेळीपालन किंवा कुक्कुटपालन हा व्यवसाय करेन. कार्यक्रमात आम्ही त्यांना आमच्या ज्या DVD होत्या, ज्या एक यशस्वी शेळीपालक घडवू शकतो, त्यांना आम्ही भेट दिल्या आणि त्यांना शेळीपालन किंवा कुक्कुटपालन करण्यासाठी जी काय मदत लागेल ती देण्याचं वचन आम्ही सर्वांसमोर दिलं. आणि तिथल्या शेलदारांना सुद्धा आम्ही इन्स्ट्रक्शन दिले, यांना ज्या काही शेळ्या लागतील किंवा ज्या काही कोंबड्या लागतील ते त्यांना द्या. त्यामुळे खूप एक चांगला एक बोलतात ना समाधान आपल्याला देऊ जातं की आपण कोणाच्या तरी आयुष्यात एक चांगला एक बोलतात ना एक हे असा काहीतरी विचार आणतोय की तो एक सक्षमपणे नवी एक वाटचाल सुरू करू शकेल. नक्की त्या वाटचालीकडे म्हणजे खूप जण लोक प्रशिक्षणार्थी म्हणून येतात किंवा हे सगळं बघत असताना त्यांना स्वतःची जाणीव येतात, तडकन ते बोलतात आणि मला हे करायचंय हे केवळ न बोलून सोडत नाही तर ते पूर्णत्वास नेतात. ही ऊर्जा नेमकी येते कुठून? कसं असतं ऋषी, त्यांच्या विभागातले अशी काही लोक असतात जे अशा पद्धतीला असामान्य काम करत असतात. तुम्हाला सांगतो की देऊळगाव राजा किंवा सिंदखेड राजा हा जो विभाग आहे, इथे पूर्वी पाण्याचं खूप दुर्भिक्ष होतं. पण आता डॉक्टर खेडेकरने खूप छान पद्धतीत तिथे पाण्याचं नियोजन केलंय, चांगल्या पद्धतीतलं पाणी तिथे उपलब्ध आहे. आणि त्यामुळे पशुधनासाठी प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आता तिथे नावाला सुद्धा पशुपालन केलं जात नाही. आणि प्रत्येकाला असंच वाटतंय की मला नोकरी करायची. आणि व्यथा ही आहे की तिकडचे असंख्य शेतकरी आपल्या वाडवडिलांच्या जमिनी विकतात आणि मुलांना कुठेतरी नोकरी लागवी म्हणून कोणाच्या तरी हवाले ते करत असतात. आणि होतं कसं की मुलगा शिक्षण घेतो, पुढे कुठेतरी शहरात जातो, पण त्याला नोकरी भेटत नाही आणि मग पुन्हा तो घरी येतो, मग तो निराश असतो, त्याचे आईवडील निराश असतात आणि ती निराशेची भावना संपूर्ण काळ चालू असते. आणि मग नक्की काय करावं हे सुचत नाही. कारण तिकडच्या लोकांचा आताचा मुख्य व्यवसाय जर बघितला तर तो फक्त शेतमाल म्हणजे सोयाबीन असेल, कापसी असेल किंवा इतर गोष्टी, पण त्याच्या पलीकडे कोण जात नाही. आणि त्याच्यामुळे जो आर्थिक स्तर आहे ना तो खूप लहान, त्याचा ग्राफ खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळे नक्की काय करायचं, कारण काम करण्याची जिद्द प्रत्येकाची आहे, मेहनत करायची सगळ्यांची तयारी आहे, आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे त्यांनाही सगळ्यांना वाटतं, पण नक्की दिशा भेटत नव्हती. आणि असंही नाही की तिथे कोणच काही करत नाहीये, असेही काही शेतकरी आम्हाला तिथे भेटले. एकतर शाळेमध्ये शिक्षक होते, त्यांनी खूप छान सांगितलं की 5 लाख रुपये देऊन माझ्या वडिलांनी मला ही नोकरी मिळवून दिली, पण त्या नोकरीत आता काही भेटतच नाही, पगार कधी टायमावर भेटतो नाही भेटत. परंतु मी कुक्कुटपालनातून दरमहा 70 ते 80 हजार रुपये कमवतो. जवळजवळ 500 कोंबड्या त्यांच्या आहेत. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं, नुसतं कुक्कुटपालक नाही तर जालन्यातले अजून एक शिलेदार होते, जवळजवळ 15 ते 20 जणांचा ग्रुप जालन्यावरून आला होता. हे सगळेजण शेळीपालन करतात, त्यांच्याकडे आता 150 शेळ्या आहेत आणि खूप चांगलं उत्पन्न ते त्याच्यातून घेत आहेत. अजून एक मला चांगले शेतकरी भेटले होते, ते मत्स्य आणि टीव्हीवरचा कार्यक्रम बघून ही माणसं करतात गेली 6 महिने. हे त्यातल्या त्यात खूप मोठं कौतुक होतं की
जे काही मला शेतकरी भेटले, जे शेळी पालन करतात, कोण कुक्कुटपालन करतात, कोण मत्स्यपालन करतात, हे सगळे हा जी24 तासवरचा आपला सुवर्ण कोकणचा कार्यक्रम नियमित बघतात आणि त्यातून प्रेरणा घेत, त्यातून तुटुक माहितीच गोळा करीत ते कार्यक्रम करतात. मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचं मला कौतुक याच्याकरता आहे की त्यांनी हा कार्यक्रम बघून नंतर मग कुठे संस्थांना भेट दिली, त्याच्यानंतर आंध्रामध्ये गेले, तिथे 4 दिवस राहिले आणि आता त्यांनी मत्स्यपालन सुरू केलं. राहू आणि कटला ते करतायत. आजपर्यंतचं त्यांचं म्हणजे गेल्या 6 महिन्यातलं त्यांचं उत्पन्न आहे ते 3-3.5 लाख आहे आणि अजून 4-4.5 लाखाचा माल त्यांच्याकडे आहे जो या एका महिन्यामध्ये ते विकतील. म्हणजे असे शेतकरी मला भेटले की हा सुवर्ण कोकणचा कार्यक्रम बघून किंवा डीव्हीडी ऐकून वगैरे महिन्याला लाखभर रुपये कमवत आहेत आणि ते बघितल्यावर त्या लोकांना विश्वास पटला की आपल्यातलीच माणसं, आपल्याच आजूबाजूच्या गावातली माणसं जर असं काही करतात तर आपण का करू शकत नाही. आणि ही जिद्द जी आहे ना ती तिथे पेटते. ऋषी, इथे आपण नवीन काही करत नाही की काहीतरी आपण बाहेरच्या गोष्टीहून सांगितल्या, लोकांना त्याच्यासाठी आपण प्रवृत्त केलं, असं काही होत नाही. तर इथे त्यातलेच काही लोक असतात जे तिकडचे स्थानिक हिरो आहेत खऱ्या अर्थाने, ते त्यांना जगण्याची नवी प्रेरणा देत असतात. कष्ट करणं फार सोपं असतं, पण उर्वरित महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा त्यांच्या मार्केटसाठी किंवा त्यांनाही ती श्रीमंती तेवढ्याच पद्धतीनं मिळते का? अडचण इथेच आहे ऋषी की आम्ही पिकवण्यात खूप माहीर आहोत, आम्हाला पिकवायला खूप चांगलं जमत आहे. कुठलंही पीक आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार चांगल्या पद्धतीत घेतो, पण जोपर्यंत शेतकरी हा विकण्यात माहीर होत नाही, विक्री व्यवस्थेत माहीर होत नाही ना, तोपर्यंत हे रडगाणं म्हणजे हे जे गोष्टी आहेत अशाच घडत राहणार आहेत. आणि त्यामुळे आता सुवर्ण कोकणच्या प्रत्येक कार्यशाळेत या गोष्टीवर जोर असतो की प्रत्येकाने एक श्रीमंत उद्योजक बनण्यासाठी विक्री व्यवस्था कशी हातात घेतली पाहिजे, त्यातले जे बारकावे आहेत ते कसे समजून घ्यायचे आहेत. कारण बाजारपेठ कोणीच नाही देऊ शकणार, ना सरकार, ना इतर कोणतीही संस्था, ना कोणीच. मग आपल्यालाच आपला माल कसा विकता येईल ना यावरती जोर दिला पाहिजे आणि त्यासाठी नक्की आपल्यात काय बदल केला पाहिजे, कसा सभोवतालच्या मार्केटचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीत आपल्याला आपलं उत्पन्न सुद्धा विकता आलं पाहिजे ना, यावर जोर दिला पाहिजे. नक्कीच या सगळ्या गोष्टींवर जोर दिला पाहिजे आणि किंबहुना आताची ती गरज आहे. हे सगळं जाणवत असताना काय आपण केलं पाहिजे, या बदलाला कसं फेस केलं पाहिजे? एकतर तुम्ही बदला नाही तर लोक तुम्हाला बदलतील. त्यामुळे जो काही ट्रेंड आहे मार्केटचा, उदाहरण तुम्हाला सांगतो की आपण फक्त कापूस पिकवतोय, सोयाबीन पिकवतोय आणि वाट पाहत राहतोय. मी कापसाचं आणि सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्यांशी बोललो तर एकरी 25,000 रुपये, ते पण कधी टायमावर भेटले, निसर्गाने साथ दिली तर. मग त्याच्या पलीकडे धंदे नाही आहेत का? त्याच्याकडे दुसरं कुठलं उत्पन्न आहे? आम्ही जो विषय घेतो नेहमी, आता जो जालन्याला आम्ही जो कार्यक्रम घेतला रविवारी, त्याच्यात हा विषय आहे की कसं तुम्ही एकाच वेळेस 10-12 आंतरपिकं घेऊ शकता आणि ही आंतरपिकं घेतल्याने तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ तर वाटतोच, परंतु कशा पद्धतीत एका पिकाची विष्ठा जी असते ते दुसऱ्या पिकाच्या मुळाला पोषक असते. कसं तुम्ही तुमचा तो मालाची व्हरायटीज आहेत किंवा 7 ते 8 पिकं एकाच वेळेस घेऊ शका आणि त्याच्यात तुमचा जमिनीचा फायदा का होतो, उत्पन्नाचा कस कसा वाटतो आणि त्याला मिळणारा भाव कसा वाटतो. आणि त्यामुळे फक्त पारंपरिक पिकांवर, नगदी पिकं म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्याच्यावर अवलंबून न राहता नवीन नवीन आपल्याला प्रयोग करावे लागतील, नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आपल्याला निर्माण करावे लागतील, त्या अंमलात आणावे लागतील. पण हे कधी होईल? ज्यावेळेस आपण यशस्वी लोकांच्या सोबत असू, आपण यशस्वी लोकांच्या फार्मला भेट देऊ, त्यांचे प्रयोग बघू, त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करू, तर ह्या गोष्टी आपण प्रत्यंतर आणू शकतो. नक्कीच यात सगळ्या गोष्टी असतात आणि या गोष्टींचं प्रत्यंतर आपण आणण्यासाठी गरज असते ती एका धाडसी पावलाची. सुवर्ण कोकण नेमकं हेच धाडसी पाऊल तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं. मित्र, आता हेच धाडसी पाऊल तुमच्यापर्यंत कसं आणायचं हा तुमच्या मनातला जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे 11 तारखेला कार्यशाळा होते, पुणे येते, संध्याकाळी कार्यशाळा होते. या कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून एक काम नक्की करा, स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, तिथे विचारून आपली जागा आधी शिल्लक आहे का त्याबद्दल चौकशी करा आणि नंतर आपलं नाव नोंदवा आणि हे नाव नोंदवण्यासाठी स्क्रीनवर दिसलेल्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. 11 तारखेला जशी पुण्यामध्ये कार्यशाळा आहे तशीच एक मोठी कार्यशाळा जालन्यामध्ये होती, त्याबद्दल काय सांगाल? नाही, जालन्यामध्ये कार्यशाळा घ्यावी लागली म्हणजे ती डिक्लेअर केलीच नव्हती किंवा तिचं आयोजन नव्हतं. पण बुलढाण्याला जी कार्यशाळा झाली त्यात जो हजारो लोकांचा मॉब होता, त्यात प्रत्येकाचं एकच होतं की साहेब आम्ही आता व्यवसाय आमचा निवडलाय, आम्हाला शेळी पालन करायचं आहे, कोणी सांगितलं आम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे, कोणी सांगितलं आम्हाला सेंद्रिय शेती आणि आंतरपिकातली श्रीमंती समजून घ्यायची आहे, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या इथे कार्यक्रम घ्या.
आणि म्हणून मला वाटतं जालन्यालाच हॉटेल गॅलेक्सी म्हणून आहे, तिथे आम्ही कार्यक्रम घेतला, विशेष प्रशिक्षण आहे, जिथे सेंद्रिय शेती, आंतरपिकं, शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे मुख्य विषय ठेवले. ऋषी, हे का सगळं करावं लागतं त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला, की ज्यावेळेस ही बुलढाण्याची कार्यशाळा संपत आली, दुपारचे 4 वाजले होते, सकाळी 10-10:30 ही कार्यशाळा सुरू झाली, लोक 1 मिनिट सुद्धा हल्ले नव्हते आणि प्रत्येक जण अतिशय कानात तेल म्हणजे बोलतो ना जीव ओतून सगळ्या गोष्टी ऐकत होते. आणि ज्यावेळेस खासदार आणि आमदार स्थानिक जे होते त्यांनी विचारलं की आजपर्यंत आमच्याकडे खूप लोक येत होते की माझ्या मुलाला कुठेतरी कामाला बघा, ह्याला कुठेतरी शहरात कुठे काम भेटतं का बघा, परंतु कार्यशाळा संपल्यानंतर आम्ही उपस्थित विचारलं तुमच्यापैकी किती जण ही नोकरी करण्यास इच्छुक आहेत किंवा नोकरी करावीशी वाटते, एकाही व्यक्तीचा हात वर नव्हता. परंतु ज्यावेळेस विचारलं किती जणांना शेतीपूरक धंदे हे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन करावेसे वाटतात, तो प्रत्येकाचा हात वर होता. ह्याचा अर्थ काय होतो माहिती ऋषी, की प्रत्येक ह्या व्यवसायामध्ये श्रीमंती खूप पचदडली आहे, फक्त तिला उलगडून दाखवून त्या दिशेने त्यांना कसं पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते काम या कार्यशाळेतून घेतो. आयुष्यात अशक्य गोष्ट कोणतीच नसते ऋषी. तुम्ही जर आताच्या काही ताज्या घडामोडी बघितल्या, जसं शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीत आकाश कोसळलं होतं नोटाबंदीच्या निर्णयानंतर, कारण मजूर भेटत नव्हते, मजूर भेटले तर त्यांची मजुरी रोजची कशी द्यायची हा यज्ञ प्रश्न होता, बियाणं कुठून विकत आणायची, बाकीच्या ज्या DAV असतील, खतं असतील ती कुठून आणायची, हा कारण हे सगळीकडे कॅशलेस नाही चालत, प्लास्टिक कार्ड नाही चालत आहेत. आणि उरला प्रश्न, ज्या पैसे हातात आहेत ना त्यांना बँकेत टाकू शकत ना बँकेतून काढू शकत आहे. कारण ग्रामीण भागात तुम्ही जर बघितलात ना अशा मोठमोठ्या बँका किंवा अशा बाहेरच्या ज्या बँका आहेत, प्रायव्हेट बँका, त्या नाही आहेत. तिथे प्रत्येक जण हा डिपेंड्स असतो, हा पूर्णपणे अवलंबून ग्रामीण बँकांवर. आणि या सगळ्या बँकांचे व्यवहार अक्षरशः ठप्प पडलेत गेले 15 दिवस. आणि त्यामुळे शेतकरी अक्षरशः बोलतो ना त्याची मुस्काट डाबी चालली ऋषी. आणि या सगळ्यावरती मात करून सुद्धा ते एका नव्या ध्येयाने, नव्या प्रेरणेने ते पुढच्या आशेवर जगून आहेत की आता काहीतरी चांगलं होईल, आता काहीतरी आपल्या बाबतीत चांगलं घडेल. पण होत काहीच नाहीये. कारण गेले 15 महिना होत आला, शेतकऱ्याचा एकतर मालाला भाव भेटत नाही, अक्षरशः माल म्हणजे जो काय, कारण पाऊस पाणी चांगला झालं, लोकांच्या डोळ्यात एक चांगलं हे होतं, समाधान होतं की यावेळी मला पीक चांगलं आलंय, मला पैसा चांगला भेटेल. पण तसं काहीच झालं नाहीये. कारण निसर्गाने तारलं पण व्यवस्थेने मारलं, अशातला प्रकार आहे. अक्षरशः माल शेतामध्ये पडून आहे, सडून जातोय. मार्केटमध्ये गेल्यावर व्यापारी त्यांना नको त्या 2000च्या नोटा दाखवतात किंवा जुना नोटा घ्या आणि त्या तुझ्या बँकेत ठेव, असा सगळ्या बाजूने तो अडचणीत आलाय. आणि म्हणून ह्यातून जर बाहेर पडायचं असेल ना दिशे, तर प्रत्येकाला ठरवलं पाहिजे की माझी विक्री व्यवस्था ही माझ्याच हातात कशी राहील, कशा पद्धतीत मी माझाच माल शहरात असेल किंवा कुठे कशा इनोव्हेटिव्ह आयडियाज लावून मी विकेन. आणि या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण हे आम्ही नेहमी कार्यशाळेत देण्याचा प्रयत्न करत असतो. याच कार्यशाळेत आता पुढच्या टप्प्यात तुम्ही छोट्या व्यावसायिकांसाठी या बदलानंतर कसा व्यवसाय करावा या सगळ्याबद्दल आपण करणार आहात. नक्की, आम्ही पुण्याला तेच सांगतोय लोकांना, पुण्याला जी मोफत कार्यशाळा तिथे, की बदलाप्रमाणे आपण स्वतःला कसं बदललं पाहिजे, कशा पद्धतीत या नव्या अर्थव्यवस्थेला आपल्याला सामोरं झालं पाहिजे. कारण संकट नक्कीच या सगळ्या संकटाकडे सामोरं जाणं हे या कार्यशाळेतनं आपण पटवून देत असतो आणि या पद्धतीनं बोलतच असतो. मित्र, तुम्हालाही जर कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून जालन्याला आता कार्यशाळा होती पुढच्या आठवड्यात, त्या कार्यशाळेसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. 12 सुवर्ण कोकण सामर्थ्य. नंतर स्वागत. आपल्यासोबत आहेत सतीश परब. ऐरोली येथे ही 10 तारखेला कार्यशाळा होते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ऐरोलीला कार्यशाळा खूप म्हणजे त्या पूर्ण नवी मुंबई परिसरातून मोठी मागणी होती. आणि मला वाटतं दिघाला मुकुंद कंपनीचा जो मेन गेट आहे त्याच्यासमोर ही कार्यशाळा आहे. आणि ह्या कार्यशाळेमध्ये आम्ही नुसतं शेतीपूरक किंवा अॅग्रो सोल्जर शेतकरी बाजार ह्याच्यावरती मर्यादित न राहता प्रत्येक पालकाला जो प्रश्न भेडसावतोय की माझ्या मुलाचं भवितव्य काय, कसा तो एक यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात वावरू शकेल, कसा तो श्रीमंत उद्योजक म्हणून मिळू शकेल, त्याला कशा पद्धतीत आपण उद्योजकीय संस्कार देऊ शकू, ह्या सर्वांसाठी ही ती कार्यशाळा केली. म्हणजे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल, जो प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवसाय जो प्रचंड पैसा दडलाय तो जर आत्मसात करायचा असेल तर नक्की काय करावं लागतं, कसं कमीत पैशामध्ये कमीत भांडवलात आपण चांगल्या पद्धतीने धंदा करू शकतो, कशा पद्धतीत आपण धंदा करून श्रीमंत होतोय परंतु इतरांनाही आपण त्यांचं आयुष्य कसं बदलू शकतो,
ह्या सगळ्या गोष्टी, कारण खूप प्रचंड श्रीमंती या शेतीपूरक धंद्यात दडली आहे, प्रत्येक उद्योगात दडली आहे, ती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि नोकरीपेक्षा धंदा हा किती सोपा असतो आणि कशा पद्धतीत आपण त्याच्यातून पैसा मिळवू शकतो ना, ह्या सगळ्या गोष्टीचं एक शास्त्रोक्त प्रशिक्षण आपण नवी मुंबईच्या ऐरोलीला जी कार्यशाळा आहे तिथे देतोय. नक्की एकाच दिवशी ऐरोलीला पण कार्यशाळा आहे, पुणे पण येते आणि जालना पण आहे. 3 कार्यशाळांचे काय वैशिष्ट्य असणार आहे? पुण्याला जी रविवारी कार्यशाळा आणि शनिवारी जी ऐरोलीची कार्यशाळा ही पूर्णपणे मोफत आहे. फक्त असं आहे की तिथे येताना नोंदणी याच्यासाठी करायची आहे, कारण प्रत्येक वेळेस हॉल कमी पडतोय, जागा कमी पडत लोकांना, आणि त्यामुळे ती अडचण होते. तर प्रत्येकाला विनंती आहे की फोन करा, पहिलं जागा चेक करा आणि नंतर या. आणि ज्यांना नाही सामवत याच्या निमित्ताने, जागेच्या निमित्ताने, त्यांच्यासाठी डीव्हीडी एक उत्तम साधन आहे. तशीच कार्यशाळा जालन्याला होते. जालन्याला जी कार्यशाळा आहे ती सशुल्क आहे आणि तिचे मुख्य विषय आहेत की शेळीपालन, कुक्कुटपालन आणि सेंद्रिय पिके व आंतरपिकं. त्यामुळे तिन्ही कार्यशाळेला प्रचंड संख्येने लोक नोंदणी करतात. विषय नक्कीच या तिन्ही कार्यशाळांबद्दल आपण भरपूर बोलत असतो. अॅग्रो सोल्जर असतील, शिलेदार असतील, आणि या सगळ्यांसाठी महत्वाचं म्हणजे आता 17 तारखेला बैठक होते त्याबद्दल. 17ची बैठक खूप महत्वाची आहे, कारण 17ची फक्त शिलेदारांची बैठक आहे, म्हणजे जे शिलेदार आहेत त्यांच्यासाठी बैठक ठेवली आणि प्रत्येक महिन्याला आम्ही आयोजित करतो. ह्या बैठकीचं वैशिष्ट्य असं असतं ना ऋषी, की इथे जसे नव शिलेदार असतात, म्हणजे नवीन शिलेदार म्हणजे सामील झाले असतात, तसेच असे काही शिलेदार आहेत जे 6-8 महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी या सुवर्ण कोकणच्या चळवळीत आले, आज स्वतःचा व्यवसाय करतात. ते त्यांची कहाणी मांडत असतात. ते सांगत असतात की आम्ही जो व्यवसाय चालू केला, कोण सांगतो शेळी पालनाबद्दल, कोणी कुक्कुटपालनाबद्दल किंवा कोण कुठल्या विषयाबद्दल, तर ते सांगत असतात की हा व्यवसाय करताना आम्हाला काही अडचणी आल्या, त्यावर आम्ही कशी मात केली, तुम्हालाही अडचणी आल्या तर तुम्ही त्यावर कशी मात करायची आहे. एवढंच नव्हे तर एखादा नवउद्योजकाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याला तिथल्या तिथे ती मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि यशस्वी होणं म्हणजे नक्की काय ऋषी, तर अशा यशस्वी लोकांच्या संगतीत राहणं मला वाटतं हा सोपा मार्ग आहे तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचा. कारण होतंय काय माहिती आहे, तुमच्यावर कोणते संस्कार घडले जातात, तुमच्यावर कोणत्या गोष्टीचं हॅमरिंग केलं जातं ना, ते मला वाटतं यशाचं मूळ कारण असतं. नक्कीच या यशाच्या कारणासाठी जर या सगळ्या प्रवाहात जर यायचं असेल तर लोकांनी काय केलं पाहिजे? लोकांना एकच विनंती आहे की लाखो लोक या चळवळीत आले, स्वतःचा व्यवसाय करतात. असे खूप लोक आहेत की फक्त टीव्हीवरचा प्रोग्राम बघून स्वतःचा व्यवसाय करतात. तर ज्यांना या चळवळीत सामील व्हायचं, स्वतःबरोबर कुटुंबाचाही आर्थिक स्तर उंचावायचा, त्यांना विनंती एकच आहे की पहिले तुम्ही मोफत कार्यशाळा करा. जशी आता ही शनिवारी ऐरोली नवी मुंबईला किंवा रविवारी पुण्याला आहे, ती कार्यशाळा करा. त्यात आल्यानंतर तुमच्या मनाचा निग्रह करा. तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या व्यवसायातून पासून सुरुवात करायची आहे आणि मग तो व्यवसाय करण्यासाठी लागणारी सगळी मदत आम्ही तुम्हाला करू. आमच्या शिलेदार तत्पर आहेत मदत करायला. मला वाटतं आठवड्यातून 4 दिवस मी संध्याकाळी 2 ते 6 फक्त त्या नवउद्योजकांना भेटण्यासाठीच असतो की त्यांचे प्रश्न काय, त्यांना अडचणी काय, त्या अडचणींवर आपण त्यांना कशी मदत करता येईल, कुठल्या जिल्ह्यात कुठले शिलेदार त्यांना हेल्प करू शकतात. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की पहिली मोफत कार्यशाळा करा, त्या कार्यशाळेत निग्रह करा आणि मग तुम्हाला जी लागेल ती मदत सुवर्ण कोकणचे शिलेदार तुम्हाला नक्कीच करतील. नक्कीच या सगळ्या चळवळीतनं आज नवीन उद्योजक घडत आहेत, नवी अर्थक्रांती होते. तुम्हालाही जर यात सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून सहभागी व्हा. पण तत्पूर्वी महत्वाची आठवण म्हणजे ज्या वेगवेगळ्या कार्यशाळा होत आहेत, 10 तारखेला ऐरोलीत होते, 11 तारखेला पुण्यामध्ये आणि 11 तारखेला जालना येथे कार्यशाळा होते. या कार्यशाळेत जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर आवर्जून स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. परत या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.